पाठवलेलं. जय हिंद सर. आज या ठिकाणी आपला पहिला वेबिनार या ठिकाणी आयोजित होत आहे. विषय आहे अटकेची आवश्यकता आणि त्याच्या बाबतच्या कायदेशीर तरतुदी. या वेबिनारसाठी आपल्याकडे उपस्थित आहे मार्गदर्शक आपले सीजीएम साहेब, सामंत साहेब, विधी सेवा प्राधिकरण सचिव आहेत आणि त्यांनी जिल्हाभरामध्ये चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग सेशन विविध पोलीस डिपार्टमेंटसाठी असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी त्यांनी आयोजित केले आहे. सुद्धा आयोजित केलेले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आयोजित करतात. सर नमस्कार. अनेकदा विशेषतः दारूच्या केसमध्ये आरोपी हे दारूने आजारी असतात किंवा असेच जनरली आरोपी असतात जे तब्येत त्यांची एकदम खराब असते. त्यामुळे जनरली तपासी अंमलदारांचं असं मत आहे की केस डेथ इन कस्टडी हे टाळण्यासाठी आरोपींना नोटीस द्यायचा त्यांचा कल असतो. तर अशा वेळी काय निर्णय, कारण अशा वेळी वरिष्ठांचा असा हे असतो की प्रत्येक केसमध्ये दारूच्या केसमध्ये अरेस्ट झालीच पाहिजे, परंतु असे आरोपी मॅक्झिमम आरोपी असे असतात की जे दारूच्या व्यसनाधीन होऊन त्यांच्या तब्येती बरोबर नसतात. मग अशा वेळी प्रभारी अधिकारी म्हणून आम्हाला प्रश्न पडतो की काय नक्की यामध्ये काय डिसिजन घ्यावा. जे एकदम असे बेडवर पडून आहे, मरणासन्न अवस्थेत आहे, अशाची तुम्ही कारण द्या. आम्ही काही प्रत्येक केसमध्ये अरेस्ट करा या लेवलला जाणार नाही, परंतु असे किती टक्के असतात. तर दारूमधले आपल्याला माहिती आहे, डोळे पांगलेले लोक दारूचे धंदे करत बसतात आणि त्यांना अरेस्ट करणे अवघड जातं. जे कोणी साधारणपणे जरी हात मोडलेला आहे असे मी आरोपी पाहिले नाही दारूच्या की हातच नाही, हातच हात आहे, लग्नात नाही, असे अरेस्ट करा असं म्हणून. कारण परंतु जे ज्यांना तुम्हाला भीती आहे की हा कस्टडीमध्ये कसा राहू शकेल किंवा हा आजाराने खूपच ग्रस्त आहे, अशांना अरेस्ट करा असं म्हणण्याचं कारण नाही. तुम्ही ते नमूद करून घ्या की यांना प्रोड्यूस केलं जाऊ शकत नाही, नोटीस देऊन विषय संपवा. सरसकटचा रोल हा नक्कीच 99% सरसकट होता, स्पेशली या दारू दुधाच्या केस. ते 1-2%, 5% जे आहेत अशा प्रकारचे त्याच्यासाठी ठीक आहे ना, ते रिजनेबल ग्राउंड मानलं जाऊ शकतं. हा आपला अंतर्गत समजा एक प्रकारे डिस्क्रिप्शन किंवा पॉलिसीचा विषय आहे. मी मान्य सामंत सरांना विनंती करतो की त्यांनी आपण मार्गदर्शन सुरू करावं. अटक प्रक्रिया त्याच्यानंतर मान्य न्यायालयामध्ये जे काही रिमांड काम होतं त्या अनुषंगाने आपल्या आयोग कुठल्या प्रकारच्या चुका करतात किंवा त्याच्यात काय सुधारणा होणं गरजेचं आहे, आपण जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे किंवा आपल्याकडे काही हे आले असेल तर आपण याच्यावर नमस्कार. माननीय SP साहेब, त्याचप्रमाणे इंगळे साहेब, सरकारी अभियोक्ता आणि सर्व पोलीस कर्मचारी, चर्चा एकदम चांगल्या दिशेने चाललेली आहे. तर आता जो प्रश्न विचारला त्यांनी की जर एखादा प्रोहिबिशन मधला गुन्हेगार आहे आणि त्याची परिस्थिती किंवा तब्येत चांगली नाहीये, तर अशा परिस्थितीत त्याला अरेस्ट करायची की नाही किंवा काय करायचं, तर त्याच्यामध्ये क्रिमिनल मॅन्युअल मध्ये चॅप्टर 1 रूल 2 आहे. त्याच्यात त्यांनी असं दिलेलं आहे की जसं आपण एखादी प्रेग्नंट वुमन आहे आणि तिची डिलिव्हरी झाली आणि ती आरोपी आहे, तर तिला अटक करायची परिस्थिती उद्भवली आहे, तर तुम्ही काय करता त्याच्यामध्ये की मेडिकल ऑफिसर किंवा त्याच्या कोण कस्टडीमध्ये आहे त्याच्या ताब्यात देता. मग आता इथे फक्त फॉर्मल तुमची जी अरेस्ट प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नाहीये, तर इथे त्या माणसाला तुम्ही योग्य त्या माणसाच्या ताब्यात सुपूर्द करू शकता. उदाहरणार्थ मेडिकल ऑफिसर, त्याला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे त्याच्याकडे देऊ शकता. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला नियरेस्ट मॅजिस्ट्रेटकडे एक रिपोर्ट ठेवायचा आहे की हा असा आरोपी आहे, ह्याची कंडिशन अशी आहे, त्यामुळे त्याला अरेस्ट करणं योग्य नाहीये, तर त्याला सँक्शन द्या आम्हाला की ह्याची कस्टडी तात्पुरती त्याच्या रिलेटिव्हच्या ताब्यात किंवा डॉक्टरच्या ताब्यात ठेवायला. म्हणजे तो कुठेही जाऊ शकत नाही, ज्याच्या ताब्यात तुम्ही त्याला दिलंय ना तर त्याच्याकडे तो राहणार आहे. म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनला अवेलेबल राहतोय तो. म्हणजे ज्यावेळी त्याची तब्येत सुधारेल, ज्यावेळी तुम्हाला वाटेल की त्याला अरेस्ट करणं योग्य असेल, त्यावेळी त्याला अरेस्ट करू शकता. हा त्याचा एक मार्ग आहे, मग ते तुम्ही फॉलो करू शकता. आता पुढे आपण अरेस्ट संदर्भात
डी.के. बसू, त्याच्यानंतर अर्नेश कुमार, ह्या जजमेंट बद्दल आपण बरीच चर्चा केली आहे. त्याच्याबद्दल गाईडलाईन्स काय काय दिले माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याचा पण आपण उहापोह केलाय माननीय सरकारी अभियोक्ता यांनी. तर आता आपल्याला काही बेसिक गोष्टीकडे जावं लागेल. आपल्याला सगळी प्रोसिजर बऱ्यापैकी माहीत असते की आरोपीला अरेस्ट करणं, त्याच्या बाबतीत काय काय फॉर्मॅलिटीज आहेत ते फॉलो करणं, हे सगळं माहिती आहे. परंतु त्याच्यामागे बेसिक काही गोष्टी असतात की त्या आपल्याला माहिती नसतील तर त्याचा उद्देश, त्या प्रोव्हिजनचा उद्देश आपल्याला समजत नाही. मग त्याच्यावर मी जास्त भर देणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला काही अधिकारांची हमी दिलेली आहे. त्याला आपण फंडामेंटल राईट्स किंवा ह्युमन राईट्स म्हणतो. आणि त्या फंडामेंटल राईट्स किंवा ह्युमन राईट्सचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता प्रत्येकाला घ्यावी लागते. आणि त्यालाच अनुषंगून जो काही कायदा असतो, म्हणजे कायदेशीर तरतुदी असू दे किंवा नियम असू दे, हे सर्व घटनेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याला अनुसरून असतात. म्हणजे तिथे कुठे व्हायोलेशन होणार नाही ह्याची हमी कायद्याने घेतलेली असते, नियमाने घेतलेली असते. मग ह्याच्याबरोबर काय होतं, ज्यावेळी एखाद्याला घटनेने राईट दिलं असतं किंवा कायद्याने राईट दिलेलं असतं किंवा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवाड्यामध्ये राईट दिलेलं असतं, तर परस्पर राईटच्या अगेन्स्ट आणखीन एक गोष्ट त्या ठिकाणी क्रिएट होते, ती म्हणजे ड्युटी, आपली कर्तव्य. मग ही कर्तव्य काय आहेत ही त्या नियमामध्येच समाविष्ट असतात. आणि जोपर्यंत आपण ती समजून घेत नाही, आपण त्याचा फॉलो करत नाही, तोपर्यंत जिथे जिथे त्याचं उल्लंघन होतं त्या ठिकाणी समाजामध्ये अनरेस्ट, म्हणजे समाजाची भावना दुखावण्यास सुरुवात होते. मग त्याच्यावर आपल्याला इन्स्टिट्यूशनला दोष येतो. इव्हन न्यायालयाने एखादी ऑर्डर केली, त्याच्यात नियमांचं पालन नाही झालं तर त्याच्या बाबतीत पण समाजामध्ये पडसाद उमटतात. पोलिसांनी योग्य कार्यवाही केली नाही तर त्याच्या बाबतीत समाजामध्ये पडसाद उमटतात. तर इथे कुठे होतं, काय होतं, तर कुठेतरी आपल्या ज्या काही ड्युटीज आहेत, आपली कर्तव्य आहेत, ती पालन होत नाहीये असं कुठेतरी चित्र निर्माण होतं. त्यावेळीच ते अनरेस्ट, समाजामध्ये सोशल अनरेस्ट ज्याला म्हणतो, तो क्रिएट होतो. मग याला अवॉइड करण्यासाठी आपल्याला सगळी प्रोव्हिजन्स माहीत असणं बंधनकारक आहे. आता जी काही अरेस्ट संदर्भात प्रोव्हिजन सांगितली ती आपण फॉलो करतो, पण बऱ्याचदा सगळीकडे तसं होतं असं नाही. कारण सगळ्यांना सगळी प्रोव्हिजन माहिती आहेत अशी तयारी कोणी केलेली नसते. मग ती पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची आपल्याला करावी लागेल की सगळी जी प्रोव्हिजन्स आहेत, काय काय राईट्स आहेत, ते आपल्याला समजून घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं प्रत्यक्ष. ज्यावेळी असा एखाद्या अधिकाऱ्याकडून किंवा मशिनरी करून एखाद्या अधिकाराचं उल्लंघन होतं, त्यावेळी मग न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय. आणि मग हस्तक्षेप करून कम्पेन्सेशन देणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं, डिपार्टमेंटल ऍक्शन घेणं, अशा काही सूचना द्याव्या लागतात. त्यामुळे हे कुठेही होऊ नये, मगाशी जशा सूचना दिल्या गेल्या, तर ह्याची खबरदारी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. आता अटकेची कारणं आरोपीला सांगायची आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण ती का सांगायची आहेत, त्याचं कारण काय आहे, याचा बेसिक उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. कारण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते त्यावेळी त्या व्यक्तीचं व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेलं असतं. म्हणजे त्याला त्याची लिबर्टी आपण हिरावून घेत असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला कायदेशीर प्रक्रियेशिवाय बंधनं घालता येत नाही. आणि हे घटनेचं आपलं तत्व आहे, आर्टिकल 21 नुसार त्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेणं ही कायदेशीर प्रक्रियेनेच शक्य आहे. कायदेशीर प्रक्रिया फॉलो न करता जर ते तसं बंधन हिरावून घेतलं, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, तर ते बेकायदेशीर होतं आणि मग ती अरेस्ट बेकायदेशीर ठरू शकते. त्यामुळे ह्या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया फॉलो होणं आवश्यक असतं. आता अरेस्टची कारण त्याला काय सांगायचं, तर त्याला तयारी करता येते. समजा तो इनोसंट असेल तर तो न्यायालयात दाद मागू शकतो, कारण तुमच्याकडे काय प्रामाणिक कंप्लेंट आलेली आहे, गुन्हा घडलाय, गुन्ह्याबरोबर आरोप केले त्या माणसाबद्दल, तर त्याला तो इनोसंट आहे की नाही हे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन शिवाय कळणार नाही. मग अशा परिस्थितीत कोर्टाचं इंटरफेरन्स करायला त्याला चान्स मिळू शकतो की समजा तो इनोसंट आहे हे दाखवायला तो कोर्टाकडे अप्रोच होऊ शकतो. त्याच्यासाठी बेलसाठी तो जाऊ शकतो किंवा हेबियस कॉर्पस सारखी याचिका उच्च न्यायालयात त्याला दाखल करता येऊ शकते. म्हणून आपल्याला त्याला इंटिमेट करायचंय की तुला अरेस्ट का करतोय, त्याचं कारण त्याला सांगावं लागतं. आणि ही जी गोष्ट आहे ती फक्त प्रतिबंधात्मक जी स्थानबद्धता आहे, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आपण म्हणतो, त्याला लागू होत नाही. पण बाकीच्या बाबतीत तुम्हाला हे कारण सांगणं बंधनकारक आहे कायद्याने. त्यामुळे हे उद्देश लक्षात घ्या की का ठेवले अशी तरतूद. त्याच्यानंतर कलम 50 आहे आपलं सीआरपीसीचं, त्यानुसार गुन्हा काय घडला त्याचा तपशील आरोपीला सांगणं गरजेचं असतं. कारण इथे तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडताय, बरोबर आरोपीला त्याचा अधिकार
त्याची अंमलबजावणी करायची संधी देत आहे. कारण त्याला जर माहित नाहीये की एखाद्या आरोपीला अटक करतोय आपण, गुन्हा काय घडला हे त्यालाच माहित नाहीये, तर त्याची कल्पना त्याला देणं गरजेचं असतं. ती जर नसेल तर तो पुढे काय आपला बचाव करू शकत नाही ना, जर तो इनोसंट असेल तर. म्हणजे त्याला आपण इथेच अपॉर्च्युनिटी देतो. आता आपण असं म्हणून चालणार नाही की कोर्टात गेल्यावरच न्याय होईल. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही काम करत असता किंवा कर्मचारी म्हणून काम करत असता, तर तिथेच न्याय प्रक्रियेला सुरुवात होत असते. समजा एखाद्या माणसाच्या बाबतीत गुन्हा घडलाय, तो तुमच्याकडे अप्रोच झाला खबर द्यायला, आणि त्याच्या मनाप्रमाणे त्याला कॉग्निजेबल आहे, पण तरी पण तिथे त्याला दखल घेता येत नाहीये, त्याला पटकन दाद लिहून घेतली जात नाहीये, मग तिथे त्याच्यावर अन्याय व्हायला सुरुवात होतो. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग आपण तिथे ताबडतोब शहानिशा केली पाहिजे, खरंच काय घडलंय का. मग त्याला त्याचा राईट काय, कंप्लेंट देणं. जर FIR लॉन्च करायची आहे, कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, तर त्याला आपण कुठेही एक्सक्यूज त्याला सोडता का म्हणे, तो कॉग्निजेबल ऑफेन्स संदर्भात FIR रजिस्टर करायचीच आहे, हे बंधनकारक आहे. मग इथे जर त्याला त्या कंप्लेंटचा राईट नाकारला गेला तर तिथे त्याच्यावर अन्याय व्हायला सुरुवात होतो. मग मगाशी मी शब्द वापरला अनरेस्ट, सामाजिक जो अनरेस्ट तयार होतो, त्याच्या विरुद्ध विपरीत माइंड तयार होतं समाजाचं, ते तिथे सुरुवात होतं. त्यामुळे ह्या बाबतीत आपल्याला ह्या कर्तव्याकडे लक्ष द्यावं लागेल. त्याच्यानंतर कलम 55 जे आहे त्याच्यानुसार तुम्हाला अरेस्ट वॉरंट, समजा एखाद्याला अरेस्ट करायचं आहे तर तुम्हाला सुपेरियर ऑफिसरने तुम्हाला सांगितलं की ह्याला अरेस्ट करायचंय, तर तसं त्या आरोपीला सांगणं बंधनकारक आहे. पण की मला सुपेरियर ऑफिसरने सांगितलेलं आहे, लेखी आदेश दिलेला आहे आणि तो हा वॉरंट आहे, तर त्याप्रमाणे मी तुला अटक करतोय. तर जर ह्याबाबतची जरी पूर्तता झाली नाही तर ते बेकायदेशीर होतं. आपण काय म्हणतो, तो कागद काय, त्याला आपण अधिकारी आहोत, आपण सांगतो ते त्याने ऐकलं पाहिजे असं नाहीये. त्याला जर दाखवलं आपण वॉरंट आहे आपल्याकडे, तर त्याचं समाधान होईल. कारण आपण इथे सॅटिस्फॅक्शन प्रत्येकाचं बघतोय, त्याच्या राईट्स बघतोय, त्याचा अर्थ त्याचा मनाचं समाधान झालं पाहिजे. त्यामुळे आपण काळजीपूर्वक ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर कलम 75 मध्ये सुद्धा तशीच तरतूद आहे की त्याला त्या वॉरंटचा सारांश सांगणं, तो जर नाही सांगितला तर परत अटक बेकायदेशीर होऊ शकते. तो जर मुद्दा त्याने न्यायालयासमोर आणला तर तो बेकायदेशीर होऊ शकते. म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिक न्याय तत्वाला धरून आहे. उदाहरण आपण स्वतःलाच विचार करायचं, जर आपलं पर्सनल लिबर्टी, आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य कोणी जबरदस्तीने हिरावून घेत असेल तर आवडेल का, तर नाही आवडणार. मग त्याला जर मला जर समाधानकारक कारण सांगितलं की बुवा हे असं असं झालेलं आहे तुझ्या बाबतीत, तुझ्यावर असा असा आरोप आहे आणि त्याच्या बाबतीत सफिशियंट कारण दिसत आहेत मला, तर त्यामुळे मला अटक करायची आहे, हे जर त्याला समजावून सांगितलं तर अनरेस्ट होणार नाही. त्यामुळे त्याच्या मनात वितुष्ट तयार होणार नाही आणि तो तुम्हाला नक्कीच सहकार्य करायला लागेल. आणि हे जे आपलं कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं पाहिजे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे नातेवाईक वगैरे वगैरे त्यांना कळवायचंच आहे. बॅच वगैरे ते सांगितलंय. DK बसू केस मधले जे गाईडलाईन्स आहेत त्याचा आपण सरकारी अभियुक्तांनी व्यवस्थित विवरण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच्यात मी ऍड करतो आणखी की त्या DK बसू मध्ये अजून एक गाईडलाईन आहे की जर एखाद्या परराज्यातील जिल्ह्यातील आरोपी असेल, परजिल्ह्यातील असेल, तर त्याच्या बाबतीत आपल्याला त्याच्या नातेवाईकांना अप्रोच होणं शक्य नाहीये, फोन करणं शक्य नाहीये. तर तिथली लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आहे, जी लिगल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन आहे, त्यांना तुम्ही कळवू शकता. हे ऍडिशनल डायरेक्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आता आमचं डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आहे, तालुका विधी सेवा समिती आहे, त्यांना तुम्ही कळवू शकता तिथल्या, आणि तसं आहे त्याच्यामध्ये दिलेलं. म्हणजे ऍडिशनल माहिती तुम्हाला देतोय की समजा तुम्हाला नातेवाईक सापडत नाहीये त्याचा, तर त्याला इन्फॉर्म करा, ते तिकडचं तुम्हाला पुढचं काम करून देतील. त्यामुळे हे ऍडिशनल ग्राउंड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तिथे कायदेशीर प्रक्रिया फॉलो करताय असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर मगाशी आपण अर्नेश कुमारच्या जजमेंट बद्दल उहापोह केलेला आहे, मी परत त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही. चेकलिस्ट पण आपण बघितली आहे, 41A बघितलाय. आता ही आरोपीची जी अधिकार आहेत ते पण थोडं आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आरोपीला अधिकार दिलेले आहेत ह्याचा अर्थ आपल्याला काहीतरी ड्युटीज दिलेल्या आहेत. म्हणजे उद्या सकाळी त्याला कुठे ग्राउंड राहता कामा नये की मला इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान व्यवस्थित कायदेशीर प्रक्रिया फॉलो न करता सर्व केलं गेलंय असं त्याच्या मनामध्ये पण राहता नाही आणि कोर्टाच्या मनात पण राहता नाही. मग यासाठी त्याला आणखीन एक गोष्ट तुम्ही पोलीस स्टेशनला सांगितली पाहिजे, ती म्हणजे त्याला बेलचा अधिकार आहे. त्याला बेलेबल ऑफेन्समध्ये बेल घेण्याचा अधिकार आहे. बऱ्याचदा असं होतं की 324 वगैरे केसेस आहेत ज्याच्यामध्ये अमेंडमेंट अजून इम्प्लिमेंट झालेली नाहीये, तर अमेंडमेंट झालेली नाहीये की जे बेलेबलच ट्रीट केलं जातं.
तर अशा परिस्थितीत त्यांना कोर्टासमोर आणणं गरजेचं आहे का? किंवा एखाद्या आरोपीला तुम्ही अटक केली आहे, इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला 24 तासाचा पिरियड असतो, मग अटक केल्या केल्या त्याला समोर न्यायालयासमोर हजर करण्याची गरज आहे का? तर नाहीये. तर तुम्ही 24 तासामध्ये इन्व्हेस्टिगेशन काय करता हे पण महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी केस डायरीमध्ये तुम्ही काय 24 तासात इन्व्हेस्टिगेशन काय केलं हे नमूद करायचं असतं, इन्व्हेस्टिगेशन करायला. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला बेलेबल ऑफेन्समध्ये बेलवर रिलीज करू शकता. मग त्याच्यासाठी कोर्टात आणण्याची काही आवश्यकता अजिबात नाहीये. ते तुमच्याकडे अधिकार दिलेला आहे, करू शकता बेल त्याला. आणि त्याच्यामध्ये समजा तुम्ही बेल दिलाय कोर्टामध्ये, पोलीस स्टेशनला, तर परत आरोपीला हे सांगायची गरज आहे की तुला परत कोर्टात बेलसाठी ऍप्लिकेशन करायची गरज नाहीये. त्याच्यासाठी जजमेंट पण आहे. एक मोनित मल्होत्रा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1991 क्रिमिनल लॉ जर्नल 806 ही जजमेंट आहे की ज्यामध्ये जर एकदा पोलिसांनी जामीन दिला तर त्याला परत कोर्टामध्ये जाऊन जामीन देण्याची गरज नाहीये, स्पष्ट सांगायचं त्याला, कारण तो जामीन कंटिन्यू राहतो. त्यामुळे हा त्याचा राईट जर तुम्ही सांगितलं तर तिथे त्याचं संरक्षण होतं. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन गुन्ह्याचं करा, पण त्याच्या राईट बद्दल त्याला अवेअर करा, हे सांगणं फार महत्वाचं असतं. त्याच्यानंतर मॅजिस्ट्रेट समोर विनाविलंब हजर करता येतं. तुम्हाला 24 तासाचं पिरियड दिलेलंच आहे. 24 तासापेक्षा जास्त ठेवता येत नाही. त्याचं पण कारण आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे आपण एवढं म्हणतो की 24 तासाच्या वर आपल्याला का ठेवता येत नाही, तर त्या कायद्याने आणि घटनेने काळजी घेतलेली आहे. तर जर आरोपी तुमच्या पोलिसांच्या जास्त वेळ ताब्यात राहिला तर त्याच्याकडून जबरदस्तीने कन्फेशनल स्टेटमेंट घेतलं जाऊ शकतं, ही पॉसिबिलिटी असते. त्यामुळे जबरदस्ती करून त्याला माहिती देण्याची पण कंपेल केलं जाऊ शकतं. त्यामुळे 24 तासाच्या आत त्याला हजर करण्याचं बंधन घातलेलं आहे. दुसरं, आता पोलीस स्टेशन आणि जेल ह्याच्यामध्ये फरक आहे. तर जर त्याला जास्त वेळ ठेवलं गेलं, स्थानबद्ध करून ठेवलं गेलं, तर त्या पोलीस स्टेशनचं रूपांतर जेलमध्ये होऊ शकतं. त्यामुळे हे पण एक कारण आहे. आणि पोलिसांपासून जो स्वतंत्र न्यायिक अधिकारी आहे त्याच्यासमोर हजर केल्यानंतर त्याच्या बाबतीत खराच काय ग्राउंड्स आहेत का, त्याला पीसीची आवश्यकता आहे किंवा नाही, त्याला जामिनावर सोडणं गरजेचं आहे की नाही, याचा उहापोह करणारा इंडिपेंडंट पर्सन अवेलेबल राहतो मॅजिस्ट्रेटच्या स्वरूपात. त्यामुळे हे 3 कारणांमुळे आपल्याला त्याला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर करायचं. त्यामुळे ह्या बेसिक ग्राउंड्स लक्षात ठेवायच्या आपल्याला. आता 24 तासाच्या आत जर त्याला हजर केलं नाही तर ते रॉंगफुल डिटेन्शन होतं. आणि त्याच्या संदर्भात खत्री वर्सेस स्टेट ऑफ बिहार हे एक जजमेंट आहे की जर असं कोणी ठेवलं 24 तासाच्या वर तर त्याला रॉंगफुल डिटेन्शन होतं. आणि अशा बाबतीत मॅजिस्ट्रेटला अधिकार राहतात की तो पोलीस अधिकाऱ्यांना बोलू शकतो आणि त्याबाबत त्याने केलेले, समजा आरोपीने केलं की मला 24 तासपेक्षा जास्त ठेवलं, तर ते आरोप खरे आहेत किंवा नाही याची शहानिशा करता येते, चौकशी करता येते. आणि जर अधिकाऱ्याने त्या बाबतीत नाकारलं की बुवा असं ठेवलेलं नाहीये 24 तासापेक्षा, तर त्याबाबत मॅजिस्ट्रेट चौकशी करू शकतात आणि योग्य ते आदेश पारित करू शकतात. आणखीन एक महत्वाचा अधिकार आरोपीच्या बाबतीत आहे, तो म्हणजे त्याची वैद्यकीय तपासणी. आणि वैद्यकीय तपासणीचा फायदा दोन्ही असतो. म्हणजे कधी कधी कसं होतं की चुकून काही केसेसमध्ये असं होतं की आरोपी आरोप करतो की पोलिसांनी मला मारहाण केलेली आहे, असं पण करतात. इल ट्रीटमेंटची कंप्लेंट असते, मग ते थोडी सिरियस होते. मग अशा परिस्थितीत इमिजिएट मेडिकल त्याची चेकअप केलं तर आपल्याला एक पुरावा राहतो की त्याला अरेस्ट करण्या अगोदर इंजुरीज आहे की नंतरच्या आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा फायदा पोलिसांना पण आहे आणि आरोपीचा हक्क संरक्षित करण्यासाठी पण आहे. जर मेडिकल चेकअपमध्ये त्याच्यावर इंजुरी असतील तर तुम्हाला दाखवून देता येईल की ह्या इंजुरीज आहेत त्या पोलीस लॉकअपमध्ये नाही आहेत, तर त्याला अरेस्ट करण्याच्या अगोदरच झालेले आहेत. त्यामुळे तुमचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कुठेही राहत नाही. त्यामुळे मेडिकल करणं हे पोलिसांच्या हिताच्या राहतं. त्यामुळे या ठिकाणी त्याची आरोग्याची आपण तसेच सुरक्षिततेची पण काळजी घेतो ह्या त्याच्या अधिकारामुळे. आणि ते करणं आपल्यावर बंधनकारक असतं, कारण आपण पर्सनल एखाद्याचं व्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी हिरावलेलं असतं. अशा प्रत्येक माणसाला आपण मानवतेची आणि सन्मानाची वागणूक देणं अपेक्षित असतं. कारण काय आहे की असं म्हणाल की तो हार्डेन क्रिमिनल आहे किंवा काय आहे, पण त्याचं रेकॉर्ड जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत त्याने गुन्हा केला हे कोर्टात सिद्ध होत नाही, त्यापर्यंत त्याचा राईट तो आपण संरक्षित करणं अपेक्षित आहे आणि गरजेचं आहे. तो त्याचा घटनात्मक हक्क आहे. आरोपीला आपण कंपेल करू शकत नाही की तू गुन्हा केलायस असं तू एखादं स्टेटमेंट दे किंवा त्याच्यासाठी जबरदस्ती करणं. हा त्याला सायलेंट राहण्याचा अधिकार आहे, हा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे त्याचा.
आणि घटनेने दिलेलं राईट जर असेल तर आपली ही ड्युटी येते की त्याला जबरदस्तीने काही बोलायला न लावणं. तर त्यामुळे त्याचा सायलेंटचा अधिकार आपण हिरावून घेऊ शकत नाही. आणि सर्वात महत्वाचं असं परिस्थिती असते की त्याला वकील देणं. आता बऱ्याचदा काय असतं की काही गरीब आरोपी असतात की त्यांना वकिलांची फी देणं परवडत नाही किंवा काय परिस्थिती असते त्याची नसते खर्च करण्याची. अशा वेळी तुम्हाला त्याला सांगायला लागेल की तुला विधी सेवा संस्था आहेत त्यांच्याकडून मोफत वकील दिला जातो, त्याचा खर्च जो आहे तो कार्यालय उचलतं. हे जर तुम्ही सांगितलं तर त्याला तिथे त्याचं राईट प्रोटेक्शन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे आपलं कर्तव्य आहे की त्याला सांगणं की तुला विधी सेवा उपलब्ध होईल, वकिलांची उपलब्धता होऊ शकते. आता सर्वोच्च न्यायालयाने जनार्दन रेड्डी वर्सेस स्टेट ऑफ हैदराबाद या 1951 सर्वोच्च न्यायालय 217 यामध्ये असा निर्णय दिलेला आहे की जरी खालच्या कोर्टाने वकील दिला नाही ट्रायल चालू असताना, तरी त्याला वरचं कोर्ट इंटरफिअर करू शकतं, हायकोर्ट, सेशन कोर्ट. आणि तर त्याला अशी संधी वकील किंवा न देता, लिगल एड न देता केस चालवली तर अशा बाबतीत त्याला ट्रायल योग्य पद्धतीने चालवण्यास नकार दिलाय असंच त्याचा अर्थ होतो. आणि अशा परिस्थितीत वरचं न्यायालय त्याच्यात हस्तक्षेप करून त्याला त्याची ट्रायल व्यवस्थित चालवण्यासाठी निर्देश देऊ शकतं. त्याच्यानंतर असं आपल्याला म्हणावं लागेल की ज्यावेळी रिमांड स्टेजला आरोपी पोलीस स्टेशन मधून प्रोड्यूस केला जातो त्यावेळी त्याला हा जर तुम्ही राईट सांगितला तर त्याला तुम्ही अप्रोच व्हायचं लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीला आणि त्याला सांगायचं की याला वकील नाहीये, की कोर्टाला सांगायचं की याला वकील नाहीये. तर तिथे कोर्टाकडे लिस्ट तयार असते की कोण सरकारी ह्याच्यातर्फे विधी सेवातर्फे त्याला वकील द्यायचा. तर हे जर राईट एक्झरसाइज केलं तर तिथे पण कुठेही अनरेस्ट तयार होणार नाही समाजामध्ये. त्यामुळे ह्याबाबतची माहिती देणं आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. आता आपण बेलच्या प्रोव्हिजनकडे जाऊया. त्या अरेस्ट बद्दल, आरोपी अरेस्ट केल्यानंतर त्याचे राईट आपण कॉन्स्टिट्युशनल राईट जे आहेत, फंडामेंटल राईट टू लिबर्टी अँड फ्रीडम, याबरोबर त्याचा बेलचा जो अधिकार आहे हा पण त्याला एक्झरसाइज करायला दिला पाहिजे. कारण असं तत्व आहे कायद्याचं की जोपर्यंत तो गुन्हेगार ठरत नाही तोपर्यंत त्याला आरोपी मानता येणार नाही, म्हणजे त्याला दोषी मानता येणार नाही. मग या परिस्थितीत त्याची ट्रायल बराच वेळ लांबण्याची शक्यता असते, इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट व्हायचं असतं, तुमचं चार्जशीट दाखल होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्याला आतमध्ये ठेवून काय पर्पज साध्य करता येणार नसेल तर अशा बाबतीत त्याला बेलचा राईट असतो. आणि हा बेलचा राईट आहे तो थोडासा कॉन्फ्लिक्टिंग राईट असतो. कारण समाजाचं हित एका ठिकाणी आपल्याला बघायचं असतं, समाजाचा इंटरेस्ट आपल्याला एका ठिकाणी बघायचा असतो, आणि दुसरा आरोपीकडून जो गुन्हा झालेला असतो तो स्टेट डिफेंड करत असतं, म्हणजे ते राज्याविरुद्धचा गुन्हा मानला जातो, तो समाजाविरुद्धचा गुन्हा असतो. त्यामुळे इथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होतो. कोणाकोणाचा? तर समाजाचा आणि आरोपीचा. हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आपल्याला समन्वय घडवायचा असतो त्याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी एका ठिकाणी व्यक्तीचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या ठिकाणी समाजाचं हित आहे. आता ही जी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो आहे समाजाचा आणि आरोपीचा, हा आपल्याला रिझॉल्व्ह करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यासाठी पहिलं म्हणजे आरोपीच्या कृत्यांपासून समाजाचं संरक्षण करणं. दुसऱ्या बाजूला आरोपीविरुद्ध जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो इनोसंट आहे हे तत्व. अशा परिस्थितीत आपण काय करायचं असतं तर त्याची खरीच कस्टडी आवश्यक आहे किंवा नाही हे ठरवायचा अधिकार न्यायालयाला असतो. आणि जर कस्टडी आवश्यक आहे, तो बाहेर सुटल्यानंतर पळून जाऊ शकेल, पुराव्यात फेरफार करेल किंवा साक्षीदारांवर दबाव आणेल, हे जर असेल तर हे सगळं समाजाचा इंटरेस्ट आणि आरोपीचा इंटरेस्ट हे बॅलन्स करून न्यायालय बेलची ऑर्डर करत असतं. त्यामुळे आपल्याला बेल पर्पज काय आहे हे लक्षात घेणं आवश्यक असतं. असं म्हणून चालणार नाही की आम्ही एवढं ह्याला कष्ट करून पकडलंय तर ह्याला आतमध्येच ठेवायला पाहिजे. तर जोपर्यंत हे आपण बघत नाही, त्याचा इंटरेस्ट, कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट आपण बघून न्यायालय जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आपण असं म्हणून चालणार नाही की त्याला आतमध्येच ठेवायला पाहिजे. त्या प्रत्येक गुन्ह्याचं स्वरूप, त्या आरोपीचं त्याची बॅकग्राऊंड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर त्याचा बेलचा राईट एन्फोर्स केला जात असतो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टेशन हाऊस ऑफिसर जो आहे किंवा तपासी अंमलदार आहे तो आरोपीला बेलेबल गुन्ह्याच्या संदर्भात बेल देऊ शकतो. जर जामिनाची पूर्तता करण्यास आरोपी तयार असेल तर अशा बाबतीत बेल जर आपण घेतला पोलीस स्टेशनला तर आपलं पण काम सोपं होऊन जातं आणि परत न्यायालयाकडे त्याला प्रोड्यूस करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तिथे पण आपल्याला सामाजिक
जो आरोपीचा जो अधिकार आहे तो आपल्याला प्रोटेक्ट करता येतो. आता बेलेबल ऑफेन्स मध्ये आणि नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये सीआरपीसी मध्ये तफावत केलेली आहे. तर जे गंभीर गुन्हे आहेत ते नॉन बेलेबल केलेले आहेत. त्यामुळे एखादा साधा गुन्हा आहे तर अशा परिस्थितीत आपण त्या ठिकाणी आपलं राईट जे आहे, आपली ड्युटी जी आहे ती एक्झरसाइज करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा असतो तो 169चा रिपोर्ट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्टाची परमिशन घ्यायची गरज नाहीये. तर तुम्हाला जर इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं आढळलंय की ह्याच्यामध्ये आरोपीची इन्व्हॉल्वमेंट नाहीये, तर अशा परिस्थितीत तुम्हालाच अधिकार आहे की त्याला सोडून द्यायचं. पोलीस स्टेशनचा अधिकार आहे, पोलिसांचा अधिकार आहे. तर न्यायालयाला फक्त तुम्ही फॉर्मल रिपोर्ट सादर करू शकता की याच्यात त्याला सोडलंय म्हणून, पण त्याची परमिशनची काय आवश्यकता नाहीये. बऱ्याचदा असं होतं की न्यायालयाची परमिशन घेण्यासाठी रिपोर्ट ठेवला जातो, पण तशी पण काही गरज नाहीये. तुम्हाला जर असं आढळून येतं की ह्याचा इन्व्हॉल्वमेंट नाहीये, त्याने त्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग दिसून येत नाहीये, प्रामाफिशी एव्हिडन्स नाहीये, तर अशा परिस्थितीत तुम्ही त्याला डिस्चार्ज करू शकता. तर हा तुमचा राईट, तुमची ड्युटी प्लस आरोपीचा अधिकार हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक असतं. आता आपण जे बेलच्या संदर्भातली जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याकडे वळूया. आता 437 मध्ये इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ किंवा डेथ सेंटन्स असेल तर त्याच्या बाबतीत मॅजिस्ट्रेटला अधिकार नाहीये. मग इतर बाबतीत मॅजिस्ट्रेट जर बेल द्यायचं असेल तर देऊ शकतात. त्याच्यानंतर 439 खाली सेशन कोर्ट आणि हायकोर्टच्या पॉवर्स दिलेल्या आहेत त्या बेल संदर्भात. 438 खाली अँटिसिपेटरी बेल. त्याच्यात आपण डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये, ते न्यायालयाचं कामकाज आपण तिथे बघू शकतो. त्याच्यानंतर आता प्रश्न येतो की आरोपीला त्याचा तुम्ही पोलीस कस्टडी घेतली, त्याच्यानंतर पोलीस कस्टडी नंतर मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये त्याचं रूपांतर झालं, तर ह्याच्यानंतर ह्या आरोपीला किती वेळ आतमध्ये ठेवायचं, त्याला काही लिमिट आहे का? तर त्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 167 याचा रोल या ठिकाणी सुरू होतो. तर त्याला अनिश्चित काळासाठी ताब्यात ठेवता येत नाही. सुरुवातीला जेव्हा सीआरपीसीचं ज्या तरतुदी होत्या अमेंडमेंट पूर्वी, तर इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला सुरुवातीला 15 दिवसाचा कालावधी अवेलेबल होता. 15 दिवसानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली आणि दुरुस्तीनंतर त्याचा कालावधी वाढवला गेला, तो 60 दिवसापर्यंत गेला. आणि 60 दिवसानंतरचा जो कालावधी होता त्याच्यात पण काही मग नंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि तो पिरियड डेथ किंवा 10 इयर्स क्लिअर पनिशमेंट असेल तर त्याच्यापेक्षा जास्त गुन्ह्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी तो पिरियड वाढवण्यात आला आणि त्याचा पिरियड 90 दिवसाचा करण्यात आला. त्यामुळे ह्या बाबतीत पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो पिरियड आहे तो अनिश्चित काळासाठी नाहीये, तर तो कालावधी तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन त्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी दिलेला असतो. एनडीपीएस ऍक्ट मध्ये त्याचा कालावधी 180 दिवसाचा दिलेला आहे काही गुन्ह्यांसाठी, ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि जर तुम्ही 60 दिवस किंवा 90 दिवस हा जो इन्व्हेस्टिगेशनसाठी जो पिरियड दिलेला आहे त्यामध्ये चार्जशीट दाखल केली गेली नाही त्या कालावधीमध्ये, तर आरोपीला राईट तयार होतो या ठिकाणी की त्याला बेलवर रिलीज करावा. तर हा डिफॉल्ट बेल आपण त्याला म्हणतो. ह्या राईट संदर्भात काही कॉन्फ्लिक्टिंग डिसिजन आलेले आहेत, म्हणजे ते पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 90 दिवसाचा पिरियड, 60 दिवसाचा पिरियड, त्याच्यासाठी ऍप्लिकेशन कधी करायला पाहिजे आरोपीने, ह्या बाबतीत सुद्धा काही डिस्प्युटेड डिसिजन सुरुवातीला आले होते. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये बऱ्याच अर्थउकल करून निवाडे दिलेले आहेत. त्यामुळे पहिला जो डिसिजन आहे आपल्याला तो बघायचा आहे की रिमांडची ऑर्डर आदेश पहिल्यांदा जेव्हा होतो त्यावेळीपासून हा कालावधी मोजायचा आहे, असा निर्णय आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सीबीआय स्पेशल इन्व्हेस्टिगेशन सेल वर्सेस अनुपम कुलकर्णी ही लँडमार्क जजमेंट आहे, आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. 1992 सर्वोच्च न्यायालय. त्याच्यानुसार ज्यावेळी तुम्ही रिमांडला त्याला प्रोड्यूस करता त्यावेळीपासून हा राईट सुरू होतो. म्हणजे तुम्ही समजा 24 तास तुमच्या ताब्यात ठेवू शकता ज्या दिवशी तुम्ही त्याला प्रोड्यूस केलंय, तिथून हा 60 किंवा 90 दिवसाचा पिरियड सुरू होतो. अरेस्ट पासून नाही, म्हणजे तुम्हाला 1 दिवस आणखीन ऍडिशनल मिळू शकतो तुम्ही 24 तास इन्व्हेस्टिगेशनसाठी वापरले तर. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की ज्यावेळी त्याला प्रोड्यूस केलं फर्स्ट रिमांड जे आहे त्यापासून हा कालावधी मोजावा लागतो आणि तिथून त्याचा पिरियड सुरू होतो. आता हा जो दिवस आहे प्रोडक्शनचा तो एक्सक्लूड केलेला नाहीये, वगळलेला नाहीये, तो दिवस धरला जातो. जर आता जामिनासाठी अर्ज आरोपीने केला 167 खाली आणि तो प्रलंबित आहे आणि त्यावेळी तुम्ही दोषारोपपत्र दाखल केलं तर
हे 60, 90 किंवा 180 दिवसानंतर दोषारोपपत्र दाखल केलं म्हणून आरोपीचा हक्क जातो का, हा पण प्रश्न आपल्या समोर उद्भवतो. तर आरोपीचा अर्ज प्रलंबित असताना त्याने अर्ज दाखल केल्या रेडीनेस दाखवला पाहिजे की तुम्ही माझी ऑर्डर केल्यानंतर मी जामीन देण्यास तयार आणि इच्छुक आहे, तयार आहे. तर ही जर त्याची पॉझिटिव्ह दृष्टिकोन असेल तर तुम्ही चार्जशीट नंतर फाईल केली समजा, तर त्याचा राईट जात नाही, कारण तो त्याने राईट अवेल केलेला असतो. म्हणजे तो त्याने ऍप्लिकेशन दिला आणि नंतर तुम्ही चार्जशीट केली तर कोर्टाने त्याचा निवाडा करणं बंधनकारक आहे आणि त्याने तो एक्झरसाइज करायला पाहिजे. जर त्याने एक्झरसाइज केला नाही दिलेल्या कालावधीत तर मग त्याचा राईट जातो. त्याच्यामध्ये मग तो डिफॉल्ट बेल मागू शकत नाही, रेग्युलर बेल खाली त्याला रेग्युलर बेल दाखल करावं लागतं. त्यामुळे ही पण गोष्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि हा जो मुदत संपल्यानंतरचा जो अधिकार आरोपीचा आहे तो अनक्वालिफाईड किंवा अनफिटेड राहतो. जर आरोपी जामीन देण्यास तयार असेल तरच, नाहीतर मग त्याच्यानंतर त्याला तो राईट एक्झरसाइज करता येणार नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्या संदर्भात आपण मोहन आचार्यची जी जजमेंट आहे, जर त्याला राईट मिळाला आणि त्याची पूर्तता केली नाही, उपयोग घेतला नाही, तर तो त्याचा राईट जातो. याबाबत ते न्यायनिवाडा आहे. आणि अर्ज दाखल केला आणि दोषारोपपत्र दाखल केलं झालं तर तो नामंजूर करता येत नाही. याबाबत युनियन ऑफ इंडिया वर्सेस निर्ला यादव 1914 सर्वोच्च न्यायालय 3036 हा न्यायनिवाडा आहे. त्यामुळे हे जे न्यायनिवाडे आहेत ते एकदम मार्जिनल लाईनला आहेत. त्याच्यातला फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. आता एक आपल्यासमोर सुरेश कुमार जैन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही जी केस होती, त्याच्यामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं होतं मुदतीमध्ये, परंतु सँक्शन घ्यायची राहिली होती गव्हर्नमेंटची. तर या बाबतीत काय करावं, तर सँक्शन घ्यायची राहिली आहे म्हणून इन्व्हेस्टिगेशन इनकम्प्लीट आहे का, तर नाही. अशा बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने सँक्शन यायची आहे म्हणून त्याला इन्व्हेस्टिगेशन इनकम्प्लीट आहे असं धरलेलं नाहीये. तर अशा परिस्थितीत त्याला बेलचा राईट नाकारलेला आहे. त्यामुळे चार्जशीट तुम्ही सबमिट केली तर आणि काही टेक्निकल सँक्शन वगैरे यायची राहिली तर त्यामुळे काही फरक पडत नाही. त्यामुळे त्याला डिफॉल्ट राईट बेलचा राईट प्राप्त होत नाही. अँटिसिपेटरी बेलच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की त्याला स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्याला जास्त महत्व दिलेलं आहे. कुठे त्याची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि त्याच्यावर असं अलिगेशन कोणीतरी कंप्लेंट केली तर तो अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज दाखल करू शकतो. त्याच्यात आपण खोलमध्ये जाऊया नको. आपण रिमांडकडे वळूया. मी अगोदर बेल घेतला पण आता रिमांडचं तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण ज्यावेळी कोर्टाकडे अर्ज दाखल करतो त्यावेळी आपण केस डायरीमध्ये 24 तासात फर्स्ट रिमांडच्या बाबतीत विचार करू. त्याच्यात केस डायरी का अपेक्षित असते, तर केस डायरीमध्ये तुम्ही काय काय तपासकाम केलं हे सगळं डिटेल लिहिलेलं असतं. त्यामुळे केस डायरी प्रोड्यूस केल्यावर कोर्टाला लक्षात येतं की यांनी ह्या आरोपीने जो गुन्हा केलेला आहे त्याच्या बाबतीत पोलिसांनी कोणत्या दिशेने तपासकाम केलेलं आहे. त्यामुळे केस डायरी प्रोड्यूस केली जाते आणि ते कोर्टाच्या अवलोकनासाठी असते. जर केस डायरी प्रोड्यूस केली नाही तर तुम्ही 24 तासात काहीही तपासकाम केलेलं नाही असा कोर्ट निष्कर्ष काढतं आणि मग अशा परिस्थितीत कोर्टाला पुढचं पोलीस कस्टडी जर आवश्यक असेल तर ती देता येत नाही. त्यामुळे केस डायरीचा पर्पज लक्षात घ्या की तुम्ही तपासकाम 24 तासात काय केलं हे कोर्टाच्या निदर्शनास आणून देणं ही महत्वाची बाब असते. आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला नमूद करावं लागतात कारण की ह्याला पोलीस कस्टडी कोणत्या कारणासाठी हवी आहे. तर असं जर चांगलं मनाला पटणारं जर कारण असेल तर न्यायालय पुढचं पोलीस कस्टडी ग्रँट करतं. आता हे चांगलं कारण काय काय असू शकतं, तर काही महत्वाची माहिती तुम्हाला गोळा करायची आहे. ही माहिती कोणती आहे त्याचं स्पेसिफिकेशन त्या रिमांड अर्जामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. जी माहिती अत्यंत मूल्यवान आहे, जी महत्वपूर्ण माहिती आहे ती मिळवल्याशिवाय आरोपीच्या कस्टडीशिवाय ती माहिती आपल्याला प्राप्त करणं शक्य नाहीये असं जर तुम्ही नमूद केलं कारण तर तुम्हाला पीसीचं ग्राउंड होऊ शकतं, ते महत्वाचं ग्राउंड होऊ शकतं. पण समजा असं दिलं की आरोपीचा जबाब त्याने दिलाय, त्याची पडताळणी करायची आहे, तर हे करायचंय, तर त्या कारणावरून कोर्टाला पीसी देता येत नाही. त्यामुळे अशी कारणं नमूद करायची नसतात. तर मटेरियल आणि व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपल्याला त्या आरोपीच्या ताब्यात घेऊन त्या आरोपीकडून घ्यायची आहे. याच्यासाठी पीसी ग्राउंड राहू शकतं आणि कोर्ट त्याबाबत पीसी देऊ शकतं. जर तुम्ही कारणं नमूद नाही केली रिमांड रिपोर्टमध्ये तर पीसी मिळवणं फार कठीण असतं कारण कोर्टाला रिझन द्यावं लागतं.
की याला पीसी मध्ये का द्यायचं, पोलीस कस्टडी का द्यायची. तर हे जर नमूद नसेल तर कोर्टाकडे पण ग्राउंड्स राहत नाही की कोणत्या आधारे कशाच्या आधारे याला पीसी द्यायची. त्यामुळे ह्या ज्या ग्राउंड्स आहेत तर त्यामध्ये नमूद करणं फार गरजेचं असतं. त्याच्या ताब्यासाठी चांगलं कारण आवश्यक असावं लागतं. केवळ वेळ जास्त पाहिजे असं म्हणून चालत नाही, तर वेळ हा तुम्हाला कोणत्या दिशेने तपासकाम करायचंय ह्याच्यावरून न्यायालय ठरवत असतं. त्यामुळे ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आता अजून एक काही वेळा प्रश्न उद्भवतो की आरोपी फरारी असतो आणि तुम्ही चार्जशीट दाखल केलेली असते, तर त्याला अटक केली तर त्याला पोलीस कस्टडी मागता येते किंवा नाही हा एक प्रश्न असतो आणि त्याच्याबाबत क्लिअर व्ह्यूज नसतात. तर आता काय आरोपीकडून काही महत्वाची माहिती गोळा करायची आहे तर अशा बाबतीत आरोपीचं कस्टडी आवश्यक आहे आणि तो फरार होता दरम्यानच्या काळात. त्यामुळे आपल्याला पीसी मागता येते कोर्टाकडे आणि कोर्ट त्याबाबत पोलीस कस्टडी ग्रँट करू शकतं आणि त्याबाबत सीबीआय वर्सेस रतन दनपट हा न्यायनिवाडा आहे. सीबीआय वर्सेस रतन दनपट हा न्यायनिवाडा आहे, आपल्या माहितीसाठी सांगतोय. आता ह्या ज्या गोष्टी आहेत आपण लक्षात घेतल्या पाहिजेत रिमांडसाठी. आता बाकीच्या गोष्टी आपल्याला कव्हर झालेल्या आहेत. आता 167 वर मी पुन्हा येतो. तर काही वेळा काय होतं की चार्जशीट फाईल करायला विलंब झालेला असतो आणि दरम्यानच्या काळात आरोपीने बेलचा राईट जो आहे तो अवेल केलेला असतो आणि कोर्टाने त्याला आरोपीला जामिनावर सोडलेलं असतं. तर अशा परिस्थितीत गुलाबाई म्हात्रे वर्सेस शंकर म्हात्रे हा जो न्यायनिवाडा आहे तो आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि आपल्याला माहिती आपलं कर्तव्य काय आहे ह्याबाबत तो निवाडा तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो पुढे. त्याच्यामध्ये जामिनावर जर सोडलं गेलं तर आयोचं ऍफिडेव्हिटवर स्पष्टीकरण मागवायचं आहे न्यायालयाने की ह्याची चार्जशीट तू मुदतीत का नाही दाखल केली याबाबत न्यायालय स्पष्टीकरण आयोगाकडून मागू शकतं. आणि त्याचं स्पष्टीकरण जर समाधानकारक नसेल तर मग सरकारी अभियुक्तांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे त्याच्या शिस्तभंगाच्या कारवाईसाठी रिपोर्ट करायचा. त्यामुळे आपल्या अधिकारावर कुठेतरी त्याबाबत गदा येऊ शकते. त्यामुळे किती सिरियस आहे ती गोष्ट बघा की आपण मुदतीत चार्जशीट फाईल का करत नाहीये. तर या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते तुम्हाला दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. ते जर नाही झालं तर आपल्यावर शिस्तभंगाची पण कार्यवाही होऊ शकते. हा एक धोका राहू शकतो आपल्याला, हे माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण मगाशी प्रोहिबिशनच्या केसेस आणि एनडीपीएसच्या केसेसच्या बाबतीत एक सब्जेक्ट मला दिलेला आहे. तर प्रोहिबिशनचा जो गुन्हा आहे तो समाज विघातक आहे किंवा गॅमलिंग जो आहे तो समाजाच्या विघातक अशा कृत्यांपैकी ती कृत्य असतात. एनडीपीएसचा गुन्हा सुद्धा तसाच आहे. तर ह्या बाबतीत आपण सिरियस असणं आवश्यक आहे, गंभीर असणं आवश्यक आहे. जर आपण त्या बाबतीत काही कायदेशीर तरतुदी वेगळ्या अर्थाने घेतल्या आणि त्याची प्रोव्हिजन योग्य पद्धतीने फॉलो केलं नाही तर त्याचा परिणाम समाजावर होतो हे लक्षात ठेवा. कारण एखाद्या दारुड्या माणसाला आपण सोडतोय, त्याला काहीतरी नको ती प्रक्रिया लागू करतोय तर त्याचा इम्पॅक्ट समाजामध्ये काय होईल ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. मग आपल्या इन्स्टिट्यूशन, तुमची आमची न्यायालयीन इन्स्टिट्यूशन आहे, तुमची पोलीस इन्स्टिट्यूशन आहे, ह्या इन्स्टिट्यूशनचं काही कर्तव्य असतं की त्यांनी नियमाला धरून वाहावं. ज्यावेळी इन्स्टिट्यूशन किंवा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी नियमाला धरून राहत नाही तर तिथे मग समाजामध्ये पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. ते आपण निर्माण करायचं नाहीये. आता जाणून बुजून कोण करतं असं नाहीये, पण कायद्याच्या अज्ञानामुळे किंवा कायदेशीर तरतुदीची विसंगत अर्थउकल केल्यामुळे ह्या समस्या निर्माण होत असतात. मग अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे की जर आपल्याला ह्याच्याबद्दल खात्रीलायक माहिती नाहीये तर त्याच्याबद्दल आता जसं सेमिनार होत आहेत, डिस्कशन होत आहेत, ते तुमच्या मॅन्युअलमध्ये पण दिलेलं आहे की असं डिस्कशन आयोजित करायचं असतं वेळोवेळी. तुम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करू शकता. पण माहिती अभावी एखादं कृत्य झालं तर त्याचे परिणाम फार मोठे असू शकतात. मग अशा बाबतीत असे जे गुन्हे आहेत त्या बाबतीत अटक करताना काही प्रोसिजर जर फॉलो केलं गेलं तर तुम्हाला कन्व्हिक्शन पण मिळवता येऊ शकतं. या बाबतीत मी मागे रत्नागिरीमध्ये ज्यावेळी सेमिनार झालं होतं त्यावेळी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की आपण ज्यावेळी गुन्हा नोंद करतो त्या गुन्ह्यानंतर जे इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं त्यामध्ये आपला उद्देश अंतिम असतो की त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. मग ह्या शिक्षा झाली पाहिजे तर आपण मग त्याच्यासाठी खोटे साक्षीदार तयार करणार का तर नाही. मग जे काही साक्षीदार एक जरी अवेलेबल असला
जो भक्कम पुरावा देऊ शकतो तर तो सफिशियंट असतो न्यायालयासमोर. आणि तसं भारतीय पुरावा कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे की त्याच्यासाठी भरपूर साक्षीदार हवेत असं नाहीये. तर एका साक्षीदाराच्या आधारे न्यायालय त्याच्यावर विसंबून राहून त्याला कन्व्हिक्शन देऊ शकतं. साक्षीदारांची संख्या किती असावी ह्याच्यावर काही निर्बंध घातलेले नाहीये. तर त्या बाबतीत आपल्याला आपण जर त्या दृष्टीने तपासकाम केलं तर त्या बाबतीत कन्व्हिक्शन पण होऊ शकते. उदाहरणार्थ प्रोहिबिशनच्या रेडला तुम्हाला सीआरपीसी मध्ये पण अमेंडमेंट आहे. तर त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ कॅमेरा घेऊन त्या ठिकाणी जर गेला किंवा तुमचा स्वतःचा मोबाईल आहे, स्वतः आयओ आहेत किंवा धाड घालणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी त्याचं जर चित्रीकरण केलं आणि ते ओरिजिनल म्हणजे जे काही चित्रीकरण जिथे झालंय ते तुम्ही डायरेक्टली न्यायालयाला चार्जशीट दाखल करताना सेकंड कॉपी हजर करू शकता. पण ज्यावेळी पुरावा देणार त्यावेळी तुम्ही परमिशन घेऊन तो जर पुरावा तुम्ही सादर केला तर त्याच्या बाबतीत जरी पंच हॉस्टेल झाले किंवा नंतर काय परिस्थिती उद्भवली, साक्षीदार फितूर झाले, तरी तुम्ही तो पुरावा भक्कम म्हणून देऊ शकता जर तुम्ही ठरवलं तर. कारण जर असं रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहे तर कोर्ट काम बिलीव्ह करणार नाही त्याच्यावर. पण ते प्रायमरी असलं पाहिजे, म्हणजे तुमचं डिव्हाइस आहे ते किंवा तुम्ही कॅमेरा घेऊन गेला तर त्याचं मेमरी कार्ड हे सगळं प्रोटेक्ट केलं पाहिजे. आणि जर सेकंडरी इव्हिडन्स द्यायचा असेल तर इव्हिडन्स ऍक्ट 65B प्रमाणे ऍफिडेव्हिट एक त्याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. ते दिलं तर तुम्ही तो पुरावा कोर्ट ग्राह्य धरू शकतो. त्यामुळे हे जे ऑफेन्सेस आहेत ह्या बाबतीत लिनियंट व्ह्यू घेऊन चालणार नाही. तर त्या बाबतीत जेवढं स्ट्रिक्ट करता येईल समाजाला, जेवढं तुम्ही त्या बाबतीत गुन्ह्यावर प्रतिबंध होतोय, पोलिसांकडून ऍक्शन होते हे जेवढं दाखवाल तेवढं ऑटोमॅटिकली त्या गुन्हेगारांवर नियंत्रण येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील. एनडीपीएस ऍक्टच्या बाबतीत सुद्धा अरेस्टच्या बाबतीत थोड्याशा तरतुदी आहेत, त्या पण आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. 41, 42 आणि 43 यामध्ये जो फरक आहे तो आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की ह्याच्यामध्ये 41 नुसार पॉवर टू इश्यू वॉरंट अँड ऑथरायझेशन हे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहे, मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास आणि मॅजिस्ट्रेट ऑफ द सेकंड क्लास यांना स्पेशली जर स्टेट गव्हर्नमेंटने एम्पॉवर केलेलं असेल की तुम्ही त्याच्यात हे करू शकता तर अशा बाबतीत सर्च घेण्याचे अधिकार त्याला देता येतात. आणि दुसरा जो आहे तो गॅझेटेड रँकचे ऑफिसर आहे तर त्यांना हे अधिकार दिलेले आहेत आणि ते दुसऱ्याला ऑथराईज करू शकतात की त्या अशा ज्या एनडीपीएसच्या ऑफेन्समध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्यांना अरेस्ट करून त्या बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या व्हेकलमध्ये किंवा एखाद्या जागेमध्ये, बंद जागा आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या बाबतीत सर्च घेऊन त्या वस्तू जप्त करणं. आणि पॉवर ऑफ एंट्री, सर्च, सीझर अँड अरेस्ट विदाउट वॉरंट ऑफ ऑथरायझेशनचे जी तरतूद आहे, वॉरंट शिवाय इमिजिएट 42 खाली जी दिलेली आहे त्याच्यामध्ये शोध, प्रवेश, जप्त किंवा अटक वॉरंट शिवाय किंवा अधिकारपत्राशिवाय करता येते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कारणं नमूद करावी लागतात, त्याच्या ग्राउंड्स नमूद करावे लागतात की हा आपण इमिजिएट वॉरंट शिवाय रेड केलेली आहे, जर सनसेट आणि सनराईजच्या दरम्यान जर केली असेल तर हे सगळं नमूद करणं बंधनकारक असतं. मग हे जेव्हा आपण कर्तव्य पार पाडतो, आपल्याला ज्या पोलीस मॅन्युअलमध्ये किंवा कायद्यामध्ये काही आपल्याकडून व्हावयाच्या गोष्टी आहेत त्या जर केल्या गेल्या तर मग ते कुठेच समस्या उद्भवणार नाही. आपण समाजाचा कॉन्फिडन्स बिल्टअप करू शकतो. तर हे आपण फॉलो करावं याच्यासाठी. आणि जर काही शंका असतील तर आपण डिस्कस कराव्यात. यासाठी मी पुढे इंगळे साहेबांना हँड ओव्हर करतो. थँक्यू व्हेरी मच. कोणाला शंका असेल तर तात्काळ विचारायला उपलब्ध आहे, त्यानंतर उपलब्ध आहे, काही विचार आहे, त्याच्यानंतर मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यापूर्वी कोणाच्या शंका असेल तर तोपर्यंत कोणाला शंका असेल तर विचारा. हा, लाड साहेब विचारतात, अनम्यूट करा. तर शंका विधी सहाय्य बाबत आहे. अनेक गरीब लोकांच्या बाबतीत नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स पण घडत असतात, ज्याचा नंतर पुढे जाऊन कॉग्निजेबल ऑफेन्स घडत असतो. पण जर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स घडत असताना जर त्यांना न्याय प्रॉपरली मिळाला तर अशा नॉन कॉग्निजेबल केसेस कोर्टात प्रोसिक्यूट करण्यासाठी त्यांना विधी सहाय्यकडून मोफत वकील मिळू शकतो का? आता कसं आहे की ज्यावेळी
नॉन कॉग्निजेबल केसेस घडून येते ना, त्यावेळी जर तुम्ही त्या पक्षकाराला सांगितलं की आम्ही आता ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाहीये, तर तुम्ही ह्या विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती म्हणजे तिथले न्यायाधीश असतात, तर त्यांना जाऊन जर ऍप्लिकेशन दिला की असा असा गुन्हा माझ्या बाबतीत घडलेला आहे, पोलिसांकडे एनसी नोंद झालेली आहे, तर मला आता त्याच्या बाबतीत न्याय पाहिजे. म्हणजे कसं असतं की बऱ्याचदा आपण समोपचाराने वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतो, ह्याच्यात मोठंसं काय त्याला शिक्षा व्हावी किंवा असं नसतं, काही वेळा कम्पेन्सेशनवर पण वाद मिटू शकतो. अशा वेळी जर तुम्ही एनसीची कॉपी त्या माणसाला सांगितलं की विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती तालुक्याच्या ठिकाणी जर घेऊन जा आणि तिथे त्यांना ते प्रकरण दाखल करून घ्यायला सांगा, तर हे प्रकरण आम्ही दाखल करून घेतो प्री लिटिगेशन मध्ये. प्री लिटिगेशन मध्ये आम्ही काय करतो, मग अपोजिट साईडला बोलून घेतो तिथे आणि त्या दोघांचा जो काही वाद आहे त्याच्या बाबतीत निवाडा करण्याचे अधिकार आम्हाला दिलेले आहेत, प्री लिटिगेशन निवाडा म्हणून. तर ह्याच्या बाबतीत आपण इथे रत्नागिरीमध्ये प्रयोग केला होता आणि त्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे 60-70 प्रकरणं टोटल निकाली झालेली आहेत एनसीची, की जेणेकरून त्याच्यामध्ये सिव्हिल वाद पण आपल्याला मिटवता येतो. हे फायद्याचं आहे तुमचं, कारण जर दोघांमध्ये सिव्हिल वाद आहे पण त्याच्यामध्ये ते काय करतायत की एकमेकाला मारामारी केली, शिवेगाळ केली, असे ॲलिगेशन्स करतात. मग अशा वेळी तुम्ही जर रेफर केलं ना मॅटर किंवा त्या पक्षकाराला इथे पाठवलं, तर त्याला वकिलाचा खर्च नाहीये किंवा कोर्ट प्रोसेस नाहीये, म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाहीये, तर त्याचा दखल ताबडतोब घेतं विधी सेवा प्राधिकरण आणि कायदेशीर प्रक्रियेने त्याचा निवाडा होतो. आणि त्याचा जो निवाडा होतो ना, तो कोर्टाच्या डिक्रीप्रमाणे असतो. म्हणजे कोर्टात सिव्हिल सूट दाखल करून जो निकाल तुम्ही घेणार त्याच्यापेक्षा इफेक्टिव्ह असतो, कारण त्याच्यावर अपील पण नाहीये, ते फायनल आहे. त्यामुळे दोन्ही पक्षकारांचा वाद आपल्याला चांगल्या पद्धतीने निर्णित करता येऊ शकतो अशा मॅटरमध्ये. आणि दुसरी बाब तुम्ही म्हटलं की त्याला विधी सेवा वकील मिळेल का, तर ज्याचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न, आणि इतर बाबतीत जर महिला असेल, मुलं असतील, सिनियर सिटीजन असतील, तर त्यांना हे उत्पन्नाचं लिमिट नाहीये किंवा ट्रायबल पर्सन आहे, तर त्या लोकांना आपण वकील देतो, जे बारचेच वकील असतात पण त्यांची नियुक्ती आम्ही करतो. सरकारी वकील नाही आहेत. त्या लोकांची अशी कन्सेप्ट असते की सरकारी वकील दिले जातात त्यामुळे आमची केस व्यवस्थित चालवली जाणार नाही. सरकारी वकील हे सरकारी वकील नाही, त्यांचं म्हणणं असतं सरकारने नेमलेले आहे त्यामुळे ते व्यवस्थित लक्ष देत नाही, असं नाहीये. तर ते प्रायव्हेट वकील असतात बारचे, तर त्यांना पॅनलवर घेतलेलं असतं आणि त्यांना ती केस अलर्ट केली जाते आणि त्यांची फी जी आहे ती विधी सेवा प्राधिकरण देतं. म्हणजे कोर्ट फी स्टॅम्प आणि वकिलाची प्रत्येक तारखेची फी ही विधी सेवा प्राधिकरणातर्फे दिली जाते. त्यामुळे फक्त ती कॅटेगरी आहे 3 लाखाचं उत्पन्न, महिला, बालक आणि ट्रायबल पर्सन वगैरे जे असतील, अनुसूचित जाती जमातीचे लोक असतील, तर ह्यांना आपण ती विधी सेवा देतो. त्यामुळे तुम्ही त्यांना इन्फॉर्म करू शकता. चांगला प्रश्न होता, थँक्यू. अच्छा, या वेबिनारमध्ये महत्वाच्या विषयावर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि कायद्याची बंधनं, कायद्याचे प्रोव्हिजन्स, त्यावर पोलीस अधिकाऱ्यांकरिता उपलब्ध असलेले तोडगे किंवा प्रोव्हिजन्स, या सर्व बाबींची चांगली चर्चा झालेली आहे आणि मी आशा करतो की सर्व उपस्थित जे या वेबिनारमध्ये कनेक्ट असलेल्या अधिकाऱ्यांची याबाबतची सगळी संकल्पना जी आहे ती अतिशय स्पष्ट झाली असेल. निश्चितपणे मी आपले पीपी तुझावर साहेब, त्याचप्रमाणे सामंत साहेब यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढलेला आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला याचा निश्चितपणे फायदा होईल. जो काही कायद्याचा वचक असायला पाहिजे आणि कायद्याचं पालन व्हायला पाहिजे आणि नागरिकांच्या दृष्टीने त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हायला पाहिजे, या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या साध्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या वेबिनारच्या माध्यमातून होतील. कोणत्याही प्रकारचे उल्लंघनही होणार नाही आणि कायद्याचं रक्षणही होईल आणि कायद्याचं वचकही राहील, अशी सगळी उद्दिष्ट एकंदरीत साध्य होतील. मला असं वाटतं या नोटवर, या थॉटवर मी आजचा जो वेबिनार आहे तो सक्सेसफुल झालाय. याच्यात निश्चितपणे प्रत्येकाला फायदा होईल अशी अपेक्षा करून मी माझं जे वास्तविक आहे किंवा कन्क्लुडिंग रिमार्क्स आहेत ते थांबवतो. थँक्यू.